सुप्रभात मंडळी आणि वेलकम बॅक टू डे 2 इन गोवा. हा मायपा लेक, ते समोर आमचे हॉस्टेल, मग लेक. ते किती खोल आहे. सो कमिंग बॅक टू पॉईंट. तर आमचा प्लॅन असा होता की सकाळी लवकर उठायचं, फिरायला जायचं, वापस यायचं, बाईक्स रेंटल घ्यायच्या आणि त्यानंतर परत फिरायला जायचं. पण काल एवढं थकल्यामुळे आज कोणाला जागच नाही आली. तर आम्ही तो जो मागचा प्लॅन होता तर तो आम्ही बाईक रेंट घेऊन म्हणजे बाईक आल्या त्यानंतर करणार आहोत. तर सध्या आम्ही शोधतोय की नाश्ता करायला कुठं जायचं. तर त्याच मार्केट यार्डमध्ये नाश्त्याची पण जागा आहे. नाश्ता करून मग बाईक रेंट घ्यायला जाणार आहोत. बघूया आज मिळते की नाही, मिळायला पाहिजेच. आणि त्यानंतर पुढे आम्ही गोवा फिरू. तर तुम्हाला दाखवतोच आम्ही की काय काय फिरायचं, गोवा कुठे कुठे जातो आहे आम्ही. तर स्टे ट्यून. ओके, सो फायनली वी गॉट बाईक्स. ही आमची लंकी, मी याच्यावर बसणार. ही रिशाची, केड्या, ही केड्याची, आणि ही कौस्तुभची. कौस्तुभ आणि प्रणव याच्यावर बसणार. आणि एक गाडी अजून गेलो आहे, ती येते. तर आता आम्ही आपल्याला तिथे बसू देत नाही का? किती ए बाबा, जन्नत येईल. समोर लय खोल दिसतंय पण पोहता येत नाही यार. ती फोटो वगैरे काढणं चालू आहे. ए से हाय, से गोवा. रिशा रिशा तिकडे बस. सुसाईड करते काही पोरगी. ते बघा तेवढे किती तू लोक पळत गेले. ते पॅराग्लायडिंग चालू आहे, ते बोटिंग, ते काही सगळंच फॉरेनर रे. ते मजा आहे, जन्नत आहे. हम चले समुंदर में. आज कम्पेअर टू ती बीच, ही बीच स्वच्छ पण दिसते, पण लई मोठं आहे की. तिकडे पाहिजे तिकडे जातोय, इकडे जातोय. अरे नाही बनणार, नाही देणार फोन. लाथा आली 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 आली. काढ माझी माग लागली आहे. बाई कपस लोक आहेत, फॉरेनर आहेत पण सगळे म्हातारे यार. कारण फॉरेनर आहेत पण सगळे म्हातारे. लई की रे. नाही नाही, ओटी मला असते. खाली माती जाते पाय खाली. अरे पाय काची माहिती आहे, चालली जाते अशी आधी. गेली 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 गेली. आलं पाय. ते मध्ये काहीतरी करता वाटतं. बंगला म्हणताय काय? काय भूटे लोग क्या कर रहे हो? हम देख रहे हैं अभी तो मरेपर्यंत होते तुमच्याकडनं ते. बाई लाईफ लाईफ. जगात स्वर्ग कुठे आहे तर कुठे? स्वर्ग स्वर्गाच्या जागी दुसरा स्वर्ग गोव्या. गोव्यात, बराबर. कोणती?
विल गेट टू सी हिअर ओनली पांढरे लोक. खाली त्याची सरळ का गेलो नाही रे, माहित नाही, बाकीचे सरळ गेले. हो. आणि आपण आलो आहोत कोंडुलिम बीचला. कोंडुलिम बीच गोवा लाईफ. सगळे फॉरेनर येते, सगळे तेव्हा मागे ते पा बाई. काय म्हणताय ते? खरं सांग. गेला. भात वगैरे केला समुद्रात. समुद्रात एक नवीन वस्तू मिळाली आम्हाला, ती म्हणजे मरमेड्स. बघायचंय का? हे बा मरमेड, हे बा मरमेड. येते येते येते. बया 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 बया. लय वेळ काय या नक्की आहे गोव्याला. बीचवर फिरून फिरून कंटाळा आता. आता आम्ही चाललोय एका फोर्टवर. तिथून मग बघू कुठे जायचं. पण आपण आता चाललोय फोर्टवर. माझी ड्रेसिंग घेतली काय माहिती. काढू काढू फोटो नाही घेतले. फोटोला कनेक्ट नाही केलं. कनेक्ट नाही केलं रे फोटोसाठी. केवढे बघ रशियन निघा. मला वाटतं आपण जसं विसरलो शिकलो आहोत. काय झालं.
भांडे पाहिजे. मेमरी फुल होईल नाही करतो आता दिवसभरात सर्व टक्के फोन आले बॅक कॅमेरा बीचवरून आता आपण आलो आहोत अगवादा फोर्टला. 25 रुपये तिकीट होतं फोर्टचं प्लस 50 रुपये पार्किंग. 75 रुपये घातलंय पण वाटत नाही की काही बघायसारखं आहे. फक्त एक भिंत दिसते फक्त एक भिंत दिसते आणि ते एक व्हाईट कलरचं काही दिसते. आता पण पैसे दिले मग तर जावं लागणार. बघूया मध्ये काय ओके. हे मस्त आहे आपल्या स्वराज्याच्या किल्ल्यांसारखंच आहे. म्हणजे आपलं हे दिसत नाही जो मेन दरवाजा आहे तो दिसत नाही. तुम्हाला असं पूर्ण वळून यावं लागतंय मग तो मेन दरवाजा दिसतोय. पहा याचा फायदा असा असतो की जेव्हा आक्रमण होतात तेव्हा दरवाजा नसल्यामुळे त्यांना हे दिसत नाही की दरवाजा फोडायचा कसा. खाली पण काहीतरी आहे. छोटू खाली उडी मार बाबा. मध्ये आल्यावर असं वाटतंय की एक किल्ला ठीकठाक आहे. काही एवढे बघण्यासारखं नाही आहे. पोर्तुगालचा आहे शेवटी आपला स्वराज्यातला नाही आहे. पण एक व्ह्यू आहे तो बेस्ट आहे. ती पण ती दाखवतो समुद्र. इकडे जंगल. बाकी काय नसो का असो पण व्ह्यू बेस्ट आहे यार. काय किल्ला आहे यार. फक्त एक चौकट आहे म्हणजे चौकोना भोवती फिरायला जागा आणि ते बसायला काहीतरी असणार. ते व्हाईट त्यात रिस्ट्रिक्शन आहे जायला. तर याला किल्ला म्हणतात का यार. याला म्हणतात आमच्याकडे पण काहीच म्हणत नाही याला किल्ला म्हणत नाही बाबा. थोडं मला 75 रुपये खर्च केले आहेत. काहीतरी बघावं लागेल. इथं पण फोटो काढायला जागा आहे. हां फोटोवरून आठवलं गोव्याला जायची म्हणजे जे पण स्टोरी वगैरे असते ती आमच्या इंस्टाग्रामवर पडत असते. किंवा गोव्याला आल्याचे फोटो वगैरे ते पण मी इंस्टाग्रामवर टाकणारच. तर इथे खाली कुठेतरी इंस्टाग्रामची लिंक येत असेल. इथे लिंक नाही इथे खाली कुठेतरी इंस्टाग्रामचं हँडल येत असेल तर इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा आणि एन्जॉय करा. काय एवढं बघण्यासारखं नव्हतं. काय होतं देशमुख
बघण्यासारखं नाही, बघण्यासारखं खूप काही होतं, पण फोर्ट मध्ये बघितलं तर फोर्ट काहीच कामाचं नव्हतं. आपले तुम्हाला जर फोर्ट नक्की फोर्ट बघायचा असणार तर आपले फोर्ट शिवाजी महाराज स्वराज्यातले बघा. बघा, पन्हाळा गिन्हाळा खूप, रायगड गिरगड, प्रतापगड. आणि पुरी बघायची असणार तर इथल्या येऊन बघा. हे नाही बोलायचं असं रे. नाही तिकडे मग पुरी येत नाही. सगळ्यांना माहिती आहे गोवा गोवा आहे असं. बघण्यासारखं काय नव्हतं, पण फोटो तर आपण काढले, येतीलच इंस्टाग्रामवर. ओके, तर आता आम्ही चाललो जेवायला. वरती काय रोड आहे.
Finally, we are here. Old Goa Church. ओ भाई वाजलेत 5:55. गेट बंद होतोय 5 वाजता. सॉरी 4:55 वाजले. गेट बंद होतोय 5 वाजता. आणि आम्ही आलो आहोत गोवा ओल्ड चर्चला. गोवा ओल्ड चर्च. इथे म्हणतात की ते एक फादरची कोणाची तरी मम्मी ठेवलेली आहे. आपलं काम आहे फक्त त्या मम्मीला बघायचं आणि इथून निघायचं. कारण की ह्या आपण जाणार आहोत बागा बीचला आणि तिथे लवकरात लवकर पोचायचं आपलं काम आहे. ओके, सो तुम्हाला मम्मी दाखवतो आणि चालतो. ओके, हे बघा आतून चर्च. एवढी चर्च आहे यार. मम्मी होती तिथे. फोटोग्राफ अलाउड नव्हते पण इथे बघा जेजीस से आय एम द डोर. Whoever enters through me will be saved. ज्याचे धर्माचं असतं. बागा बीच सगळे पण थोडा उशीर झाल्यामुळे आम्हाला मध्ये जाऊ देत नाहीत ते. पण जाऊ द्या, फोटो वगैरे काढू, थोडं बसूया इथे आणि त्यानंतर पुढे जाऊया. तोपर्यंत तुम्ही
हे परत एक चक्र मारा मग इकडून या परत मारा 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 चला 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 इकडे 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 चल परत आता बरोबर हे रुचा असं वाटत नाहीत माग असं वाटत नाही तिकडून जावं लागतं परत चुकलं आता मागं वाटत नाही चल परत तिकडे अरे पोलीस दंड लागते इकडे वाला दंड आता इकडे चला परत तिकडे जायचं कुठं जायचंय आमचं माशी तसंच झालं की दुसरं दंड टाका ते मागं झालं परत रॉंग साईडने आलाय कुठं जायचंय अरे कुठं जायचंय आपल्याला व्ह्यू पॉईंट कुठे व्ह्यू पॉईंट सिंगमलाच फोन करा जाऊ द्या इकडे जायचंय चला की मग थांब बघ परत हा तीच करायची आहे घालायची चला पण्या बाबा बघ बा लवकर पण्या कुठं जायचंय चला चला तिकडे चला इकडे वळावं लागते परत या rules follow rules and regulations या लेट्स फॉलो रात्रीचे वाजलेत 1 झोपायचा होता पण उद्या आज शेवटचा दिवस आहे म्हणून फिरतोय रात्रभर गोवा आता आम्ही आलो आहोत चर्चला दिसत नसणार बेस्ट आता मस्त दिसतंय यानंतर हा शेवटचा पॉईंट असणार त्यानंतर आम्ही जाऊ रूमवर झोपायला बस आजचा दिवस एन्जॉय पण केला भरपूर पण थोडं एक्झॉस्टिक पण दिवस होता कारण की एवढ्या ठिकाणी फिरलो 4-5 ठिकाणी फिरलो आणि एका ठिकाणी आम्हाला फाईन पण भरावं लागलं नो पार्किंगमध्ये आम्ही नो पार्किंग नो एंट्रीमध्ये आम्ही गाडी घातली होती त्यामुळे आम्हाला 500 रुपये फाईन भरावा लागला बस एवढंच झाला 4 ठिकाणी फिरलो फाईन भरला आणि जेवण केलं बस तेवढ्यातच दिवस पार झाला आता बस भेटूया पुढच्या लॉगमध्ये किंवा उद्या पण मे बी लॉग येईल बनवणार उद्याचा पण लॉग तर भेटूया नंतर ओके बाय बाय गुड नाईट